नमस्कार, मी राजेंद्र भोसले, छत्रपती युवा सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी नवी पेठेमध्ये पत्रकार भवनमध्ये मी आज एक परिषद घेतलेली आहे, पत्रकार परिषद घेतलेली। पत्रकार परिषदेचा मुद्दा असा होता की पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक आणि त्यांना साथ देणारे जे महानगरपालिकेतले अधिकारी आहेत यांच्या संदर्भात हा विषय होता। तर यामध्ये पुण्यामध्ये मार्केट बिबिवाडी या ठिकाणी सर्वे नंबर 578/2 मध्ये एक बेकायदेशीर बांधकाम चालू आहे। सदर बांधकामाबाबत हायकोर्टामध्ये आणि सिव्हिल कोर्टामध्ये प्रकरणं प्रलंबित आहेत, शिवाय प्रांतांकडेही दावा प्रलंबित आहे। असं असताना या ठिकाणी आपण वेळोवेळी जवळजवळ 20 ते 25 पत्रव्यवहार केलेले आहेत। आपले महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे यांना 20 ते 25 वेळा आम्ही पत्राच्या निदर्शनास कळवलेलं आहे की सदर बांधकामाचे कोर्टामध्ये केसेस चालू आहेत। तर केसेस चालू असताना तुम्ही या बांधकामांना परवानगी देऊ नका, हे बांधकाम बेकायदेशीर बांधकाम थांबवायचे आहे। तर दरवेळेस पत्रव्यवहाराच्या शेवटी कसं झालेलं, आमच्या पत्रांना त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे, त्यांना या गोष्टीचा कुठलाही काही फरक पडत नाही आहे। आणि असं करत असताना आज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे, कमीत कमी एका फ्लॅटची किंमत 3 करोड रुपये असे त्यांनी ठेवलेली आहे। तर जे नागरिक आज आयुष्यभराची आपली पुंजी तिथे घालवतोय, तिथं घर घेतोय, त्यांना आज माहीत नाही की या प्लॉटवरती कोर्टामध्ये केस चालू आहे। म्हणून अशा नागरिकांना मी आव्हान करतो की सदर ठिकाणी सदनिका घेतेवेळी विचार आणि काळजीपूर्वक तुम्ही सदनिका घ्या, अन्यथा पुढे भविष्यात तुम्हाला थोडक्यात तुम्हाला भविष्यामध्ये खंत वाटू नये की आपण या ठिकाणी सदनिका घेतली आणि ही बिल्डिंग अशी बेकायदेशीर निघाली। त्यामुळं नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की या ठिकाणी काळजीपूर्वक सदनिका घेताना खूप विचार करा, डॉक्युमेंटचं सर्च पहा, डॉक्युमेंटमध्ये किती सत्यता ते पहा। आणि वेळोवेळी ही गोष्ट आम्ही सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे यांना सांगून पण त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि यात महत्त्वाचं मला असं एक सांगायचं आहे की मध्यंतरी यांनी हायराईज कमिटी स्थापन केली होती। हायराईज कमिटीमध्ये 100 मीटरची परवानगीची उंचीची परवानगी देतात ही लोक। आणि जसं या बिल्डिंगला परमिशन मिळाली हायराईज कमिटीची, त्यावेळेस पण मी समक्ष जाऊन त्यांना भेटलो की सदर ठिकाणी कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे, तुम्ही या बांधकामाला 100 मीटर उंचीची परवानगी देऊ नका। तर तेवढ्या वेळापुरतं यांनी हायराईज कमिटीने या बांधकामाला परवानगी दिली आणि आज मितीला हायराईज कमिटी नावाचं समितीच बंद झालेली आहे। आज हायराईज कमिटीच नाही आहे महानगरपालिकेमध्ये। तर हे काय जो काय भोंगळा कारभार चाललेला आहे महानगरपालिकेचा, हे जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचं काम मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून लोकांना पोचवण्याचं काम केलेलं आहे। समाजासाठी काय आव्हान? समाजासाठी माझं आव्हान एकच आहे की हा जो ग्रुप आहे, आज जो मी एक विषय सांगितला तुम्हाला, फक्त मार्केट यार्ड, या लोकांनी पुणे जिल्ह्यामध्ये असे बरेचसे बोगस कामं केलेली आहेत। आणि या लोकांचा व्यवसायच आहे खोटे डॉक्युमेंट तयार करणे, न्यायालयाच्या डोळ्यामध्ये माती टाकणे, न्यायालयाची पण फसवणूक करणे खोटे डॉक्युमेंट दाखवून। आणि ही लोक कामकाजाचा आपला जो टाईम असतो तो साधारणतः 6:30-7 या वाजेपर्यंत जातो। ही लोक घरच्या घरी रात्री वेळोवेळी कोणताही वेळ नसतो त्यांना, अशा वेळेला ते घरच्या घरी डॉक्युमेंट तयार करतात, खोटे शिक्के तयार करतात, खोटे स्टॅम्प तयार करतात। आणि अशा प्रकारे नागरिकांची, शिवाय नॅशनल जे बँका आहे त्या बँकेंची, अशी म्हणजे थोडक्यात जनतेचीच फसवणूक करत आहे आजपर्यंत करत आलेली लोक। तर अशांवरती कठोर कारवाई व्हावी आणि प्रशांत वाघमारे साहेबांना तातडीने निलंबित करण्यात यावे, ही आमची मागणी आहे। धन्यवाद।